कार्यक्रमानिमित्त एकत्र झालेलो आहोत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेल्या 2 दिवसापासून आपण ह्या ठिकाणी चांगल्या अशा पद्धतीचं नियोजन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काही गोष्टी नीतीला मान्य नसतात आणि पहिला अडथळा आला त्यामध्ये ते थांबलं गेलं. दुसरा अडथळा आजही तशाच प्रकारची घटना घडली. म्हणजे जे व्हायचं ते निसर्गानं जे काय नीतीनं जे खेळ ठेवलेला आहे तो समाजापुढं तो मान्यच करावा लागतो आणि ते मान्य केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. तर आपल्याच गावचे अतिशय हुशार आणि संयमी आणि ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ज्याला आपण सिंगमची पदवी देऊ अशा पद्धतीचं काम केलं असे आदरणीय सोमनाथ शारदा वसंत शिंदे यांनी आपल्या कामगिरीतून पोलीस API पदावरून पोलीस निरीक्षक पदी या ठिकाणी पदोन्नती महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दलाने या ठिकाणी त्यांना दिलेली आहे आणि पोलीस दलामध्ये पदोन्नती देणारं महाराष्ट्र शासनाचं पोलीस दल जर असलं तर कोणालाही दिली जात नाही की ज्याचं काम खरंच उत्कृष्ट आहे, ज्यांच्या कामाची त्या ठिकाणी दखल घेतली जाते आणि मगच त्या माणसाला त्या कामाचा ठसा उमटवणारा माणूस आहे हा प्रशासकीय माणूस एक चांगल्या प्रकारचं काम करू शकतो आणि ह्या भावनेतून त्यांची या ठिकाणी पोलीस निरीक्षकपदी जालना जिल्ह्याच्या पोलीस निरीक्षकपदी या ठिकाणी निवड झालेली आहे. मी तर असं म्हणेन की तूच आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. भरपूर अशा पद्धतीचं काम या साहेबांनी केलेलं आहे की नुसतं पोलीस दलामध्ये नाही, माझ्या तर माहितीप्रमाणे सामाजिक सेवा करत असताना माझ्या लक्षात आलेलं आहे की आदरणीय साहेब हे नेहमीच अध्यात्मक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी उंच अशा प्रकारचा ठसा उमटवलेला आहे आणि त्याचा प्रत्यय आपण पाहिलेला आहे की विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी दरवर्षी साहेब या ठिकाणी आपली पंगत देतात. त्याचबरोबर जे अनेक वर्षापासून रखडलेलं शिखराचं काम आहे ते एक सामाजिक बांधिलकीतून साहेबांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. हा लक्ष्मीनगरचा एक अभिमान आहे आणि माझं तर असं मत आहे की पोलीस दलामध्ये शक्यतो अशा प्रकारचं काम कोण करत नाही, परंतु साहेबांची असणारी भावना ही खूप चांगल्या प्रकारची आहे. मी जास्त काय न बोलता साहेब पहिल्यापासूनच खूप हुशार आहेत. शाळेमध्ये शालेय जीवनापासून त्यांची असणारी जी झलक आहे ती साहेबांनी दाखवलेली आहे. हलदैवडी विद्यालय हलदैवडी या ठिकाणी त्यांनी 1998 साली शाळेमध्ये पहिला नंबर मिळवून गुणवंत विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आपला नावलौकिक केलेला आहे. यानंतर मी अशा प्रकारचे साहेबांना परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करू. साहेबांनी ह्या ठिकाणी न थांबता मी तर असं म्हणेन की साहेबांनी निश्चितपणाने त्याच ठिकाणी न थांबता लेवा SP पदावरती पोहोचतील यामध्ये कोणत्याही प्रकारची मात्र अशा प्रकारची शंका नाही. हे निश्चितपणानं मी तुम्हाला हमी देऊन सांगतो की ज्या माणसाचं करतो तो महान असतो, तो व्यक्ती महान असतो आणि त्याच्या पाठीशी सदैव त्याच्या आईवडिलांचे आशीर्वाद, त्याचबरोबर असणाऱ्या आपल्या देवतांचे आशीर्वाद, त्याचबरोबर असणाऱ्या आपल्या समाजाचा आशीर्वाद त्या व्यक्तीच्या पाठीशी असतो आणि ती व्यक्ती कधीही आपलं नावलौकिक केल्याशिवाय राहत नाही. आणि निश्चितपणानं भविष्य काळामध्ये साहेबांनी अशाच प्रकारची यशवंत, गुणवंत आणि कीर्तिवंत उंच शिखरं गाठावीत अशा प्रकारची प्रार्थना मी लक्ष्मीच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी अर्पण करतो आणि साहेबांच्या असणाऱ्या कामासाठी, भविष्यातील असणाऱ्या कामासाठी मी त्यांना या ठिकाणी शुभ चिंततो आणि माझं या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं, शिंदे परिवाराचं आणि लक्ष्मीनगर ग्रामस्थांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि साहेबांनी अशाच प्रकारचे उंच शिखर सतत गाठत जावं अशा प्रकारची मी सर्वांच्या वतीनं अपेक्षा ठेवतो आणि मी माझं 2 शब्द या ठिकाणी टाकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. आज आपण आपल्या परिवारातील एक सन्मान मित्रांनो सांगायला अभिमान वाटतो की आपल्या परिवारात एक तर आपला समाज वेगवेगळ्या भागामध्ये विखरलेला आहे. आज लक्ष्मीनगर म्हणलं की बहुतांश आपला परिवार किंवा आपल्या परिवार मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या गावाला एक वेगळी ओळख आहे की अधिकाऱ्याचं गाव म्हणलं जातं. त्या अधिकाऱ्याच्या गावामध्ये आज आपले साहेब या गावातील पहिले PSI तुम्ही आहात साहेब आणि पहिले API आणि पहिले PI पण तुम्हीच आहात. तर मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की साहेबांचे येणाऱ्या
काही कार्यसेवेमध्ये DYSP म्हणून वर्णी लागावी हीच पांडुरंगाची प्रार्थना करतो. मित्रांनो, एक यश संपादन करायला मोठी शक्ती लागते, ताकद लागते, युक्ती लागते आणि त्या आईबापाचा आशीर्वाद लागतात. तसं साहेबांच्या खरंच आई वडिलांचा आशीर्वाद साहेबांच्या पाठीशी आहेत आणि त्या आईबापांनी जन्म दिला साहेबांना. त्या आईबापांसाठी आता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण मला एवढंच सांगायचं आहे, आपल्या परिवारातील एक सत्कार आहे, मोठं नियोजन केलं आपल्या शिंदे परिवारानं. तर काही थोडं अडथळामुळे थांबलं गेलं तर 100% आपल्या माणसाचं गुणगान आपणच गायलं पाहिजे. आज साहेबांना बोलता बोलता विषय झाला आमचा साहेबांनी की कोणती अडचण आली तरी मी माझ्या परीने जेवढे शक्य आहे तेवढे सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि केलीच पाहिजे. कारण सामाजिक बांधिलकी आहे मित्रांनो. का ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचं काहीतरी देणं आहे, ज्या गावात जन्मलो त्या गावाचं काहीतरी देणं आहे. तसं तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल, ह्या महाराष्ट्राचं तुम्हाला देणं आहे साहेब. साहेब तुमच्याकडून अपेक्षा आहे त्या लोकांच्या की आपल्या माध्यमातून काही ना काही मार्ग निघावा. कोणत्या तर अडचणी या टायमिंगला आपण फोन केलेला असतो त्यांना मार्गातून यश मिळावं. पण एक दुसरी भावना बघितली जाते, बाबा आपण एवढं लोकांसाठी पळतोय, ही करतोय, आबदतोय किंवा थोडा प्रयत्न करतोय आपल्या माध्यमातून आपण अडचणी सोडवण्याचा, तर आपलं देखील कुठंतरी मान सन्मान किंवा आपलाही कुठंतरी एक शाबासकीची थाप किंवा आपल्या पाठीमागे कुठंतरी मान सन्मान मिळावा ही अपेक्षा असते मित्रांनो. तशी साहेबांची कोणतीही अपेक्षा नसते. साहेबांना म्हणलं सत्कार तर साहेबांनी कधीच सत्काराचं किंवा ह्याचं हे केलं नाही. पण ह्या गावाचं काहीतरी देणं आहे. आपल्या शिंदे परिवाराने सुरुवात केली. एक आपल्या माणसाचा सन्मान झालाच पाहिजे आणि आपलं गुणगान आपण नाही गायचं कोणी, हे आपल्या घरातील कार्यक्रम आहे. साहेबांना शुभेच्छा देतो. तुम्ही सर्वांनी मला बोलवलं आणि सन्मान केला आणि बोलण्याची संधी दिली, त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय लोणारी. शर्यत अजून संपलेली नाही कारण मी जिंकलेलो नाही. म्हणून भाऊनी जे काय पाऊल उचललं किंवा भाऊंना आम्ही लहानपणापासून बघतोय. मला वाटतं मी 4थी-5वीला असताना भाऊ SRPF मध्ये झाले. त्याच्यानंतर पहिले PSI शिंदेचे लक्ष्मीनगरमधले पहिले PSI, आज पहिले PI आणि मी शिंदेचा पहिला वकील. अशा प्रकारे शिंदेंनी गावामध्ये चांगलं नावलौकिक कमवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट काय असतं की आपण 10वी-12वी मध्ये 80% पाडतो, 90%, 95%, परंतु ते यश शेवटपर्यंत जात नाही. आज भाऊ 40च्या वयापर्यंत आहेत तरी सुद्धा जिद्दीने त्यांनी API केलं, API झाले, त्याच्यानंतर पदोन्नती झाली आणि आज पहिले PSI पहिले PI लक्ष्मीनगर गावचे झाले. ही त्यांची मेहनत आहे. ही सगळी जी लोक आहेत, जे अधिकारी लोक जे झाले, ST असतील, हे असतील, ती सगळी लोक ऊसतोडी कामगार, जे दगड फोडायचं काम किंवा ज्यांनी संडासचे खड्डे काढले, अशा लोकांची सगळी पोरं आहेत. आणि अशा पोरातूनच भाऊ घडलेत आणि अशा पोरांना घडवणाऱ्या आई वडिलांसाठी सर्वांनी एकदा चांगल्या टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कारण कसं आहे, यश पहिल्यांदा 10वी-12वी पर्यंत यश आपल्याला सक्सेसफुल पण होतं, परंतु त्याच्यानंतर खरी दुनिया चालू होते. कारण गावामध्ये आपला बाब्या आपल्या याच्यामध्ये आपण राहतो, पण गाव सोडलं की त्याच्यानंतर जे आपण स्वतःचं कर्तृत्व निर्माण करतो किंवा ज्या गोष्टी निर्माण करतो ते खरं यश असतं. आणि ते यश खूप कमी लोकांना उपभोगता येतं किंवा ते कमवता येतं. त्याच्यातले भाव आहेत आणि ज्या जिल्ह्यामध्ये ते काम करतात तोही जिल्हा एक सेन्सिटिव्ह जिल्हा समजला जातो, तरी सुद्धा त्या ठिकाणी चांगलं काम करून एक चांगले नावलौकिक करत आहेत. आणि जाता जाता शेवटी एवढं, जोपर्यंत भावकी आणि गावकी सत्कार करत नाही, कौतुक करत नाही, तोपर्यंत यशाला पोचला असं म्हणता येत नाही. त्यामुळं भाऊ आज खरेच यशाला पोचलेत, म्हणून भाऊसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात. या ठिकाणी छोटासा सत्कार समारंभ आयोजित केला. अशी आपली आजची सत्कार मूर्ती आदरणीय सोमनाथ शारदा वसंत शिंदे साहेब यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं, अशा प्रकारची मी विनंती करतो. आज आमचे बंधू नाथा शिंदे यांच्या घरी का असेना पण एक छोटंसं व्यासपीठ तयार करून आदरणीय गुरुवर्य गोडसे सर, लोणारी समाजाचा बुलंद आवाज, तरुण तडफदार नेतृत्व सागरदादा गोडसे यांनी लोणारी समाजासाठी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत आहेत, समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. असे सागरदादा आणि शिंदे घराण्याचं तरुण तडफदार ज्यांनी आपल्या वकिली क्षेत्रातून आपला स्वतःच्या हिमतीवर नाव लौकिक करण्याचा जो प्रयत्न करत आहे आणि त्यात त्यांना ते यश येत आहेत, असे आमचे भाऊ सुधीर, आमचे चुलते शिंदे नाना, समस्त माझे बंधू आणि गावातील जे काय शुभचिंतक जमा झालेले आहेत. आपण सर्वांनी माझ्या या पदोन्नतीबद्दल प्रथमतः कमी वेळात एवढं चांगलं नियोजन केलं
त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. काही नैसर्गिक आपत्ती आहेत. जीवन जसं आपल्या हातात जन्म येणं आहे तसं मृत्यू येणं काही आपल्या हातात नाही. त्यामुळं आपल्याच गावचा सदस्य, आपलाच एक व्यक्ती मरण पावल्यामुळं आपल्या कार्यक्रमाला थोडंसं आपल्याला शांततेत करावं लागलं आणि ते करणंही आपलं काम आहे. तोही आपल्या समाजाचा भाग आहे आणि त्यांच्या दुःखात आपण सर्वांनी सहभागी होणं हेही आपलं कर्तव्य आहे. गाव पातळीवर असल्यावर सर्वांना रोज एकामेकांच्या गाठीपिटी असतात. मी तर आता PI झालेलोच आहे, हे काय जाणार नाही आणि ते कंटिन्यू राहणारच आहे. पण तो एक आत्मा गेलेला आहे, त्याच्या पाठीमागे असणारं त्याचं कुटुंब, त्याचे आईवडील ते खूप दुःखात आहेत. त्यांच्या दुःखात आपण आनंदी राहणं हे समाजला पोषक असं नाही. त्यामुळं तरी पण मी पोरांना फोन केला होता, यार असं झालं, तर पण म्हणले आता केलं एवढं नियोजन तर या. तर सांगायचा विषय असा आहे की संत तुकाराम महाराज म्हणलेले आहेत, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आपण जे बी काय काम करतोय त्या कामात जर आपण समाधानानं कामाचा आनंद घेतला तर यश नक्कीच आपल्या पदरात पडतंय. PSI होणं किंवा पोलीस खात्यात किंवा कुठल्याही सरकारी नोकरी लागणं हे जेवढं सोपं आहे तेवढंच ती नोकरी एकदम सुंदरपणे चारित्र्य संपन्न टिकवणं हे खूप अवघड आहे. मी नोकरी लागलो आणि मी काही केलं तरी पुढची यश मिळत नाही आणि आपण जेवढं संयमानं आणि एकदम व्यवस्थित काम करेल त्यानुसारच आपल्याला आपला एक अभिलेख तयार होतो आणि त्या अभिलेखाच्या तपासणीनंतरच सर म्हटल्याप्रमाणे आपल्याला पुढच्या पदोन्नती भेटत जातात. गेली 14 वर्षे अधिकारी पदावर काम करत आहे मी आणि ते काम करत असताना मी सर्व सुख दुःख, कामात येणाऱ्या अडचणी याच्यावर पूर्णत्वपणे माझ्या बुद्धी पद्धतीनं मला जे जमल त्या पद्धतीनं मात करत मी माझं चारित्र्यही व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याचं फळ हे आहे. यात आपलाही सर्व समाजाचा खूप मोठा वाटा आहे की तुम्ही माझ्यासाठी शुभचिंता. मला बघितलं म्हणजे तुम्हाला एक वेगळा विषय वाटतो, अरे आपल्या गावातला माणूस आहे, उच्च पदस्थ अधिकारी आहे आणि त्याच्यातून माझ्याविषयी तुमच्या मनात 2 मिनिटाकरता का होईना पण चांगल्या फिलिंग्ज येतात आणि त्या फिलिंग्ज मला कामी येतात. त्या फिलिंग्ज म्हणजे तुमचे आशीर्वाद असतात आणि त्या आशीर्वादाच्या जोरावर मी हे करत आहे. आपल्या गावचं ग्रामदैवत आई लक्ष्मी माता तिचा सदैव आशीर्वाद पाठीशी आहे. आपण दरवर्षी मोठ्या संख्येने यात्रेला जमतो, त्याचं कारणही तेच आहे की कुणाच तरी भलं झाल्याशिवाय आपण इथे येत नसतो आणि ती एक सुप्त कायम आपल्यावर सावली असणारी आपली आई लक्ष्मी देवी, तिचे खूप मोठे आशीर्वाद आपल्या गावावर आहेत आणि यातूनच प्रेरणा मिळत जाते, एक ऊर्जा स्रोत तयार होत जातो आणि त्यातूनच आपण घडत जातो. आणि भारताच्या महाराष्ट्राच्या नकाशावर बघायला गेलं तर आपण एक बिंदू आहे, लक्ष्मीनगर. पण सर म्हटल्याप्रमाणे जसं जसं आपण बाजारात जाऊ, बाहेर जाऊ, त्यावेळेस आपली ओळख आपण लक्ष्मीनगर म्हणून सांगू शकत नाही, कारण लक्ष्मीनगर कुणाला समजत नाही. मी ज्यावेळेस जिल्ह्याच्या लेवलला जाईन त्यापर्यंत ठीक आहे, महूदपर्यंत, पण मी ज्यावेळेस जिल्हा सोडेन त्यावेळेस मला तालुका सांगावा लागेल, सांगोला तालुका. त्याच्यानंतर मी ज्यावेळेस महाराष्ट्र सोडेन त्यावेळेस मला सोलापूर सांगावं लागेल आणि ज्यावेळेस महाराष्ट्राच्या देशाच्या बाहेर जाईल आपल्याला भारत सांगावं लागतं. तसं आहे. तर निश्चितच मी माझ्या पद्धतीनं माझ्या नाव लौकिकानं मी माझा मोठेपणा सांगत नाही, पण माझ्या गावाचं आणि माझं नाव बऱ्यापैकी महाराष्ट्रात पोच केलेलं आहे. सगळ्यांना कर्तबगार अधिकारी, न भीता काम करणारा अधिकारी म्हणून माझी जी ओळख आहे ती मी आजपर्यंत टिकवलेली आहे सर. आणि आपल्या लोकांच्या आशीर्वादानं ती कायमच राहणार आहे. निश्चितच मी आपल्या सर्वांच्या या आशीर्वादाला कधीच ऋणातून मुक्त होणार नाही आणि मला जे जमल, ज्या पद्धतीनं मला करता येईल त्या पद्धतीनं मी गुप्तपणे जे काय महत्त्वाचे त्या ह्याच्या कार्यक्रमाशी संबंधित लोक असतात त्यांच्या पूर्व मर्यादित ठेवून कुठेही गाजावाजा न करता मी माझ्या पद्धतीनं मदत करत असतो, सहकार्य करत असतो. मी कधीही कुणाला नाराज केलं नाही आणि ह्याच्या पुढं तर कधी करण्याचा प्रश्नच येणार नाही. कारण गाव आहे तर मी आहे, गावाची ओळख आहे म्हणजे माझी ओळख आहे आणि मला या गावाला विसरून चालणार नाही. कारण जे बी काय दिले
हे या गावानं दिलेलं आहे. सागरदादा म्हणला, सुधीर म्हणला त्याप्रमाणे गोरगरिबाची आम्ही लेकरं, आमच्या आईवडिलांनी रस्त्यावर काम केलेलं आहे, दगड फोडलेले आहेत, खड्डे खांदलेले आहेत, शेतीत काम केलेलं आहे, ऊस बांधलाय, ऊस तोडलाय, सगळंच केलंय. आणि आम्ही दिशाहीन असताना, आम्हाला कुठली दिशादर्शक नसताना आम्ही हे आलोय. आणि आम्हाला असं वाटतं की बाबा निदान आमच्याकडे बघून एक जरी घडला तर आमच्या घडण्याचं सफल झालं, आम्हाला त्याचं फळ भेटलं. आणि आहेत बऱ्यापैकी आपल्या गावातील तरुण होतकरू ज्यांना खरंच आपल्या कष्टाची, आईवडिलांच्या कष्टाची जाण आहे, असे काही पोलीसमध्ये भरती झालेले आहेत, काय आर्मीमध्ये झालेले आहेत, काय SRPFमध्ये झालेले आहेत. तर कुठंतरी आपण एक, आम्हाला कुठली प्रेरणास्थान नव्हती, आम्ही आमचे सर सांगतील, DR सर, मधू सर यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे करत गेलो आणि होत गेलं. आमच्या कष्टाला त्यांनी थोडं तर मार्गदर्शन केलं, त्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आलो. पण आज आमच्याकडे एवढं मोठं आहे. आणि कधीही कुणीही, बऱ्याच लोकांनी गावातले अनुभव बी घेतला की आपल्याला 24 तास 24 आवर्स कुठल्याही वेळी कुणीही फोन केला तर आपण 1-2 रिंगमध्ये उचलतो आणि ज्या पद्धतीनं मला करता येईल त्याला ती मदत करतो. इव्हन तो काही लोकांनी मला अशा आर्थिक मदतीसुद्धा मागितल्या आणि नंतर रिटर्न फोन केला तर फोन बी घेत नाहीत आपला. तर जाऊ द्या म्हणतो, आपलीच लोक आहेत, आपल्याला आपले आहेत म्हणून त्यांनी मागितले, आपण नसतो तर कशाला मागितलं असतं. आपण भाग आहे. तरी खरंच खूप छान वाटलं की पोरांनी कमी वेळात चांगलं नियोजन केलं आणि आपण सर्वजण एवढा वेळ थांबला, तुझीत सत्कार केला, 2 शब्द मनोगत व्यक्त केलं. सुधीरदा म्हणल्यासारखं भावकीनं गावकीनं थोडा मान सन्मान केल्यावर अजून छाती भरून येते. काम तर करतोच आपण, कामाचंच फळ आहे आपले. त्यामुळं मनाला थोडं समाधान वाटलं आणि आपल्या सर्वांनी नियोजन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. असंच गावातील कोणत्याही तरुणांना तुम्ही त्याला प्रोत्साहन देत राहा, कार्यक्रम करत राहा, जेणेकरून त्याला नवीन उभारी भेटेल. यातून एखादा बघून जाईल, नाही मला बी काहीतरी व्हायचं आहे. आपल्या गावातले बरेच विद्यार्थी आहेत, आता 2 अकॅडमी चालू झालेली आहेत आपल्या गावातल्या. पोलीस दलात काम करायची इच्छा आहे, काय आर्मी आहे, भरपूर काय काय आहे, किंवा बाकी तलाठी, कृषी अधिकारी याच्यासुद्धा पोस्ट आहे. कुठेही जा, तुम्ही प्रयत्न केला तर त्या माकडासारखं झाडावर चढल्यावर हातात 4 पानं घेऊन तुम्ही नक्कीच खाली पडणार आहे. मोकळं तुम्ही पडणार नाही, तुमचा हातपाय मोडणार नाही, पाला येणारच तुमच्या हातात. त्यामुळे तुम्हाला साधक बाधक छोटं मोठं काहीतरी यश संपादन होईल. आणि समजा नाही संपादन झालं तरी खूप मोठा अनुभव तरी येऊन जाईल. तुम्ही दिशादर्शक होतात, कोणाला सांगतात. यशोगाथा ऐकण्यापेक्षा अपयशवाल्या माणसानं काय प्रयत्न केले हा तो अत्यंत कळकळीनं आणि इमानदारीनं सांगत असतो आणि तीच खरी प्रेरणा असते. यश भेटलं, यशाच्या पुढच्या हा चेहरा दिसतोय, पण याच्या पाठीमागं 14 वर्षाचा जो त्रास आहे, जो काय कष्ट आहे ते दिसत नसते. हा ताज सहजासहजी नाही, तो काटेरी असतो आणि त्याला टिकवावं लागतं. आज तुम्ही लोकांनी एवढा माझा सत्कार हे केलाय, तर मला ह्याला हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला ठेवून पुढचं मार्गक्रम करायचा आहे. अजून 14-15 वर्ष नोकरी करायची आहे, तर अजून मला 15 वर्ष चांगलं राहायचं आहे, गावासाठी, नावासाठी, सगळ्यासाठी. माझ्याकडून काय चूक झाली, काय झालं तर उद्या हात पाय काय केलं त्यांनी, तर हा विषय असतो. त्यामुळं आपलं यश आहे ते टिकवण्यासाठी आपलं चारित्र्य सुद्धा आपल्याला तसं ठेवावं लागतं. त्या सर्व गोष्टीचा आपण सर्वांनी विचार करावा. तरुण पिढीनं सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करावं थोडं. काय इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सअप बघण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा 4 पुस्तक वाचली. आता इथं सगळे माझे भाऊबंद आहेत. किती जणांनी नेटवर जाऊन बाबा कुठल्या परीक्षेविषयीचं मार्गदर्शन सर्च केलं, एकानं सुद्धा केलं नसतं. इंस्टावरच्या रील्स बघितल्या असतील, फेसबुकवरच्या कमेंट्स बघितल्या असतील, पण त्यांनी कधीही कुणीही गुगलवर जाऊन एखादी प्रश्नपत्रिका संच सर्च करून त्यात काय प्रश्न आहेत, कसे आहेत, कधीही सोडवले नसतील. चांगल्या गोष्टीसाठी कधीही आपण त्याचा वापर करत नाही. दूधवाल्याला दूध विकायला घरी यावं लागतं, दारू प्यायला आपल्याला अड्ड्यावर जावं लागतं, असा प्रकार आहे. वाईट सवयी या आपोआप चालून येतात, चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतात. तर चांगल्या सवयी लावून घ्या, मोबाईलचा अतिवापर टाळा आणि काहीतरी घडण्याचा प्रयत्न करा. दुष्काळी भागातले आपण आहोत. आज जर पाऊस नाही पडला तर दिवाळीमध्ये पाणी प्यायलं नसते ऐन दिवाळीत आपल्याला. त्यामुळे कष्ट करणं हेच आपल्याला पर्यायच नाही.
आपल्याला यश पाहिजे असेल तर कठीण परिश्रम आणि कठीण परिश्रम याच्याशिवाय पर्याय नाही. योगायोगानं वाशिम जिल्ह्याला माननीय पोलीस अधीक्षक निकेश खाटमुडे पाटील साहेब आलेले आहेत. ते आपल्या सोलापूर जिल्ह्याचे आहेत. सरांच्या स्वागतासाठी मी गेलो, परिचय सांगितला. म्हणजे तू दुष्काळी भागातला आहे, तुला काम केल्याशिवाय पर्याय नाही आणि हेच आपलं ध्येय आहे म्हणे सोलापूर जिल्ह्याचं, आणि त्यामुळे तू चांगलंच काम निश्चित करत असशील असं साहेबांनी मला सांगितलं. सांगण्यास अभिमान वाटतो. मी त्याच्यानंतर साहेबांना भेटून सुट्टी काढली 15 दिवस आणि त्याच्यानंतर आमची क्राईम मिटिंग झाली पहिली. त्या क्राईम मिटिंगमध्ये माझ्याकडच्या 2 ब्रँचेस असतात, त्याचा आलेख सगळ्यात भारी होता. त्यामुळं मला साहेबांनी माझ्या परस्पर तर लगेच जागेवर रिवॉर्ड दिलं की सगळ्या समोर अभिमानाची गोष्ट असते की ज्यावेळेस अख्ख्या जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक DYSP सगळे असतात आणि तिथं आपल्या पाठीमागं आपलं नाव निघतं आणि आपल्याला बक्षीसही दिलं जातं. ही आपल्या कामाची पोच असते. त्यामुळं मला कामाचं फळ मिळत नाही आणि मग मी सोडून देतो मध्ये, म्हणून सोडून देऊन चालत नाही. आपलं काम करत राहा. कर्म करते जाऊ, करते चिंता मत करू, वरचा आहे ना आहे, डोंट वरी. त्यामुळं काम करायचं, आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि व्यवस्थित राहायचं. सागरदादा बरोबर? येस. सागरदादाची एक आपल्या तरुणांना खरंच प्रेरणादायी गोष्ट आहे. एकटा माणूस अख्खा महाराष्ट्र पिंजून काढतोय, सगळ्या लोणाऱ्यांना एकत्र करायचा प्रयत्न करतोय, जसं जमल तसं काम करतोय आणि सगळ्याशी चांगलं वागणं, एवढं करणं हे ते सहज शक्य नाही. खूप मोठं योगदान आहे आणि निश्चितच यावेळी नाही पण पुढच्या वेळेस जाणार यश येईल आणि यश येऊ अशी साई लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.